शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्याकडे असे गेस्ट आलेले आहे की ते महाराष्ट्रभरच नाही तर इतर राज्यामध्ये पण आपल्या टोमॅटो पिकासाठी, द्राक्ष पिकासाठी, डाळिंब पिकासाठी किंवा इतर भाजीपाला पिकांसाठी ओळखले जातात. आणि त्यांनी असा एक मल्चिंग पेपर तयार केलेला आहे किंवा उत्पादन चालू केलेलं आहे की ते मल्चिंग पेपर बाकी कंपन्यांपेक्षा किंवा बाकी कंपन्यांच्या गुणवत्तेपेक्षा काहीतरी वेगळं आहे. आणि त्या अनुषंगाने आमच्या इथेच याच्या आधी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला की आपल्या इथे टोमॅटो पिकावरती प्रशिक्षण ठेवलं होतं आणि सर आपल्याला आपल्या रिक्वेस्टमुळे इथपर्यंत पोहोचले. आणि आज जो विषय आहे, सरांनी एक महत्त्वाचा विषय सांगितला मल्चिंग पेपर, आणि त्या मल्चिंग पेपरवर आज छोटंसं सरांशी आपण संवाद साधूया. सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं पूर्ण नाव? माझं नाव गणेश नाजेरकर. मी BSc ॲग्रिकल्चर त्याच्यानंतर MBA शिक्षण पूर्ण करून या व्यवसायामध्ये आहे. आणि सर तुम्ही आता जे एक नवीन तुमचं एक स्टेशन चालू केलेलं आहे, म्हणजे आपण एक शेतकऱ्यांसाठी आपण स्टेशनच पकडूया की ज्या स्टेशनवर शेतकरी हा चांगल्या मार्गाने जाईल, तर ते स्टेशन कोणतं आहे? तर याच्यामध्ये काय आपण शेतकऱ्यांना पूर्ण मार्गदर्शन करतो. त्यासोबत ज्या गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आहेत त्या लोकांना चांगल्या पद्धतीने शिकवून आणि त्याचा अवलंब करणं, त्याच्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. तसंच गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसमध्ये साध्या मल्चिंग पेपरचा वापर देखील येतो. परंतु या मल्चिंग पेपरच्या वापरासंदर्भात बरेचसे गैरसमज आणि त्याच्यानंतर खूप चुकीच्या प्रॅक्टिसेस देखील मार्केटमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती जास्त फोकस करून लोकांना याच्यातून कसं चांगलं उत्पादन घेता येईल याच्यावर. म्हणजे मल्चिंग पेपरचा वापर म्हणजे जसं उदाहरणार्थ मार्केटमध्ये अनेक आहे, जवळपास 1200 रुपयेचं बंडल पासून ते आम्ही जे वापरतो 2200 बंडल पर्यंत वापरतो. पण त्याच्यामध्ये अडचणी अशा येतात कधी कधी तर त्या मल्चिंग पेपरचं टायमिंग व्हायच्या आधीच किंवा 1.5-2 महिन्यातच क्रॅक व्हायला लागतात किंवा जमीन जास्त अति तापायला लागतात. अशा प्रकारच्या अडचणी आम्हाला येतात किंवा मल्चिंग पेपरचा वापर करूनही आम्हाला ते संतुष्टी मिळत नाही. आपण मल्चिंग पेपर वापरल्यावर व्हायला पाहिजे. मुळातच मल्चिंग पेपरचा वापर कशासाठी करायचा याच्यावरतीच सध्या शेतकऱ्यांकडे किंवा बऱ्याचशा लोकांकडे माहिती नाही. मल्चिंग पेपरचा खरा शोध किंवा मल्चिंग पेपरचा खरा वापर ॲग्रिकल्चरमध्ये ह्यासाठी तयार झाला की सॉईल टेम्परेचर जे आहे, मुळांच्या कक्षेतलं ज्याला आपण रायझोस्फिअर म्हणतो, या कक्षेतलं जे टेम्परेचर आहे हे नियंत्रित करण्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर करण्यासंदर्भात मल्चिंग पेपरचा शोध झाला. आणि खरं तर हा मल्चिंग पेपर शोधला इस्रायल या देशामध्ये प्रथमतः. आणि इकडं गरज होती सॉईल टेम्परेचर जास्त येणं, वाळवंटी भाग आहे, पाण्याची कमतरता, या सगळ्या परिस्थितीसाठी मल्चिंग पेपर आला. सॉईल टेम्परेचरचा जो विषय आहे तो याच्यासाठी आहे की जे मुळी चालण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे वातावरण आहे हे वातावरण असतं 22 डिग्री ते 28 डिग्री या दरम्यान. जर सॉईल टेम्परेचर असेल तरच मुळी 100% कार्यरत असते. जर हे टेम्परेचर 28 डिग्रीच्या पुढे गेलं किंवा ह्याचे टेम्परेचर 20 डिग्रीच्या खाली आलं तरीसुद्धा मुळी कार्यरत राहत नाही, त्याच्यावरती कार्यक्षमतेवरती परिणाम होतो. आणि पर्यायानं तुम्ही किती जरी चांगली खतं देत असला, किती पाणी देत असला, तुमच्याकडे चांगली परिस्थिती असेल तरीसुद्धा फक्त सॉईल टेम्परेचर हे त्याच्यासाठी फेवरेबल नसल्यामुळं ती मुळी अपटेक करू शकत नाही. आणि याच्यासाठीच मल्चिंग पेपरचा रोल येतो. हाच मल्चिंग पेपरचा खरा रोल आहे की रायझोस्फिअरमधलं सॉईल टेम्परेचर नियंत्रित करणं. परंतु आपल्याकडं मल्चिंग पेपर कशासाठी तर नियंत्रण करण्यासाठी पाणी कमी लागतं, या गोष्टीसाठी मग यासाठी वापर करण्याकडे कल जास्त वाढला. खरं तर हे पण त्याचे फायदे आहेत, परंतु हे फायदे हे त्याच्यासाठी बोनस फायदे आहेत. मुळात मूळ फायदा आहे हा सॉईल टेम्परेचर नियंत्रित करणं. आता तुमच्या कंपनीचा, जे कंपनी तुम्ही आता स्थापन केलेली आहे त्या कंपनीच्या थ्रू तुम्ही डेली शेड्यूल्स बुक्स तयार केलेले आहेत, त्याबद्दल थोडी माहिती द्या. आधी मल्चिंग पेपरचा एक मुद्दा संपवून द्या आपण. याच्यामध्ये काय आहे की मी म्हणतोय सॉईल टेम्परेचर नियंत्रित करण्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर केला जातो. आता हे बरेचसे मुद्दे अजूनही लोकांना पटत नाही. त्याला कारणच असं झालंय की प्लास्टिक मल्चिंग पेपर म्हणलं की प्लास्टिकचा कागद, आणि प्लास्टिक कागद हा लगेच गरम होतो, सगळ्यांना माहिती आहे, किंवा लगेच थंड पण होतो. बरोबर. आणि मग सॉईल टेम्परेचर नियंत्रित कसा करेल? मित्रांनो, एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की सॉईल टेम्परेचर नियंत्रित करणं हा कन्सेप्ट आहे, की कमी करणं नाही. नियंत्रित करणं म्हणजे ज्यावेळेस टेम्परेचर जास्त आहे त्यावेळेस ते कमी करणं, आणि ज्यावेळेस ते प्रमाणापेक्षा कमी आहे त्यावेळेस ते वाढवणं. ह्या टेक्नॉलॉजीला सॉईल टेम्परेचर नियंत्रित करणं म्हणलं जातं. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ती मल्चिंग पेपरमध्ये 3 लेअर टेक्नॉलॉजी म्हणून ओळखली जाते. याच्यामध्ये 3 थर असतात. याच्यामुळं सूर्यकिरणाचं जे रिफ्लेक्शन आहे हे चांगल्या प्रकारे होतं. 95% सूर्यकिरणं हे रिफ्लेक्ट केली जातात, 5% सूर्यकिरणं हे आतमध्ये घेतली जातात. याला रेशो असतो 95% रिफ्लेक्शन, 5% त्याची ट्रान्सफरबिलिटी. याच्यामुळं सॉईल टेम्परेचर वाढतही नाही, आणि ज्यावेळेस हे थंड वातावरण होतं, पाऊस पडतो, अशा वेळेस ते टेम्परेचर डाऊन झालं तरी उबदारपणा त्याच्यामध्ये मेंटेन केला. याच्यामुळं कार्यक्षमता 100% चांगली राहणार, पिकाचं उत्पादन चांगलं राहतं, आणि त्याच्यामुळं तुम्हाला
किंवा इतर शेतकऱ्यांना जे मल्चिंग पेपर वापरल्यामुळं मागच्या बरेच दिवसामध्ये हा प्रश्न आहे की आम्ही चांगले मल्चिंग टाकतो, पैसे घालतो, तरी सुद्धा उत्पादन वाढण्यामध्ये कुठलाही फरक त्याच्यामध्ये जाणवत नाही. आणि त्याला मुळात हेच कारण आहे, जो मल्चिंग पेपर आपण टाकतो तो UV स्टॅबिलाइज असायला पाहिजे तो नसतो. दुसरं त्याच्यामध्ये 3 लेअर टेक्नॉलॉजी असायला पाहिजे ती नसते, आणि याच्यामुळं सॉईल टेम्परेचर नियंत्रित होत नाही. जर हे सॉईल टेम्परेचर नियंत्रित झालं तर वाफ लागून रोपं मरणं हा सुद्धा जो भाग आहे हा सुद्धा चुकीच्या मल्चिंग पेपरमुळे आहे. जर हा मल्चिंग पेपर चांगला असेल तर कोणत्याही टेम्परेचरमध्ये रोपांची वाफ लागून मर होत नाही, जर तो UV स्टॅबिलाइज असेल आणि तो 3 लेअर टेक्नॉलॉजी असेल तर. आणि आम्ही जे मल्चिंग पेपरचे प्रोडक्शनमध्ये आहे ही जी टेक्नॉलॉजी आहे ही चांगल्या अर्थाने खऱ्या अर्थाने आपण ही मल्चिंग टेक्नॉलॉजी राबवतो आणि हीच मल्चिंग पेपर शेतकऱ्यांना देतो. आणि याच्यामुळं आम्ही खात्री लायक देतो की आमचा मल्चिंग पेपर जर तुम्ही टाकला, टेम्परेचर कोणतंही असू द्या, सीझन कोणताही असू द्या, तरी सुद्धा याच्यामध्ये वाफ लागून रोपांची मर होणार नाही. आणि जे आपण मल्चिंग पेपर बनवतोय त्यात 3 लेअरमध्ये किती ची लेअर असतात? याच्यामध्ये 3 लेअर टेक्नॉलॉजी म्हणजे काय की वरती दिसतो सिल्वर कलर, खालच्या साईडला ब्लॅक कलर, हे 2 थर दिसतात. मध्ये एक थर असतो व्हाईट लेअर म्हणून, आणि हे जे थर आहे ते 8 मायक्रॉनचे असे 3 थर दिले. 8 24 मायक्रॉन आणि ते जोडण्यासाठी 1 मायक्रॉन असा 25 मायक्रॉनचा पेपर बनतो. परंतु सध्या ह्याच टेक्नॉलॉजीमध्ये अद्ययावत होऊन 21 मायक्रॉनपर्यंत आपण ही 3 लेअर बसवलेत. म्हणजे 7 मायक्रॉनचे 3 थर टाकून देखील ही UV टेक्नॉलॉजी बसवतो. पण हा 21 मायक्रॉन पेपर पावसाळी आणि रब्बी हंगामसाठी रेकमेंडेड आहे. 25 मायक्रॉनचा पेपर हा उन्हाळ्यासाठी रेकमेंडेड आहे. आणि जे तुम्ही आता कंपनी चालू केलेली आहे, जे आपण बाकी तुम्ही बुक्स वगैरे तयार केलेले आहेत, डेली शेड्यूल्स बुक्स केले आहेत, ते कंपनीचं नाव काय आणि सुरुवात कशी केली? आपल्या कंपनीचं नाव आहे फ्रूटवाला बागायतदार प्रायव्हेट लिमिटेड. बारामतीला आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट, त्याच्यानंतर ऑफिस तिथं आहे, एक ऑफिस पुण्यामध्ये हडपसरला आहे. याचा सगळा उद्देश आहे की जे जे काही टेक्निकल नॉलेज आहे कृषी क्षेत्रातलं, आणि हे ज्याला शास्त्रीय आधार आहे, हे असं नॉलेज किंवा अशी इन्फॉर्मेशन शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवणं हा आमचा उद्देश आहे. आणि त्याच्यामध्ये मग आपण हे प्रोडक्शन लाईनमध्ये पण आलं. मग याच्यात आम्ही टोमॅटो नोंदवही, द्राक्ष नोंदवही, डाळिंब नोंदवही, ज्याला आम्ही नोंदवही हा कन्सेप्ट म्हणतो, तो आम्ही आणला. आणि याच्यामुळं शेतकऱ्यांना एक गोष्ट शिकवली की त्यांनी काय फवारणी केली, काय खतं दिली, हे जर त्यांनी लिहिलं आणि त्याची कारणं लिहिली, त्याचा खर्च लिहिला, तर त्यांच्या हे लक्षात येईल की पुढच्या पिकामध्ये काय करायचं. एखाद्या विषयामध्ये 2.5 ते 3 वर्षामध्ये PhD मिळते विद्यार्थ्याला. बरोबर. मग हा शेतकरी आपला टोमॅटो करतो किंवा कोणतंही पीक करतो, 5 वर्षापासून टोमॅटो शेती होते, 6 वर्ष, 10 वर्षापासून. मग शेतकऱ्याची PhD होण्यापर्यंत त्याच्यामध्ये नॉलेज किंवा त्याचं टेक्निकल नॉलेज का वाढत नाही? त्याला कारण फक्त एकच फरक आहे. हा शेतकरी देखील दरवर्षी अभ्यास करून टोमॅटो शेती करण्याचा प्रयत्न करतोय. विद्यार्थी पण अभ्यास करत असतो, पण विद्यार्थी रोज त्याच्या लिहिलेल्या गोष्टी थिसिसच्या स्वरूपात लिहित असतो. शेतकरी आज लिखाण करत नाही. शेतकरी काय करतोय, काय फवारणी केली, काय केली, कशासाठी केली, ह्या गोष्टी लिहित नाही. त्याच्यामुळे त्याला समजत नाही की आपण कोणत्या कारणासाठी काय केलं होतं, आणि पुढच्या सीझनला परत त्याच गोष्टी त्याला विचाराव्या लागतात. मग ह्या जर गोष्टी त्यांनी केल्या तर त्याचा खर्च पण कमी होईल आणि त्याला अभ्यास करण्यासाठी त्याचंच पीक त्याला उपयोगात येईल. म्हणून नोंदवहीसारखा कन्सेप्ट आपण शेतकऱ्यांना दिला. आणि हे नोंदवही आणि मल्चिंग पेपर, आणि तुम्ही जे एक किटबद्दल उच्चारण केलं होतं मग मीटिंगमध्ये, किट कसे आणि कशासाठी वापरले जातात? वेगवेगळ्या किट आहेत. त्याच्यामध्ये पहिलं किट मी मगाशी जे सांगितलं त्याच्यामध्ये असं आहे की रोपं लावल्यानंतर शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो की वेगवेगळ्या प्रकारच्या आळवणी करायच्या आणि ते रोप जगवण्याचा उद्देश सिंपल आहे की रोप लावल्यानंतर त्याची मुळी वाढली पाहिजे आणि नवीन फुटीसाठी चालना मिळाली पाहिजे. हे पहिल्या 10 दिवसातलं काम असतं. परंतु मुळी चालू करण्यासाठी आजही शेतकरी ह्युमिक ॲसिड, काळं पाणी याच्यातच अडकलेला आहे. खरं तर मुळी चालू करण्यासाठी 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिलं न्यूट्रिएंट, त्याच्यासाठी फॉस्फरस, कॅल्शियम आणि झिंक ही 3 अन्नद्रव्य. त्याच्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम जे जीवाणू आहेत जे मातीमध्ये उपलब्ध असतात ते. त्याच्यानंतर तिसरा पार्ट आहे याच्यामध्ये मॉइश्चर, आणि चौथा पार्ट आहे सॉईल टेम्परेचर. ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असतील तर मुळी चांगल्या प्रकारे डेव्हलप होते. आम्ही किटमध्ये तेच केलं. जे न्यूट्रिएंट गरजेचे आहेत ते घेतले, जे मायक्रो ऑर्गॅनिझम गरजेचे आहेत ते घेतलं, असं एक युनिक कॉम्बिनेशन बनवलं आणि ते किटच्या स्वरूपात दिलं. आज मार्केटमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम वेगळे असतात, न्यूट्रिएंट वेगळे असतात. तेच आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट एका किटमध्ये दिले आणि शेतकऱ्यांचा त्रास कमी करून तो किट दिल्यानंतर त्याला पहिल्या 10 दिवसामध्ये दुसरी गोष्ट द्यायची लागत नाही. त्याला आम्ही फॉर्म्युला स्टार्टिंग किट असं नाव दिलेलं आहे. जसं उदाहरणार्थ नोंदवही आहे किंवा आपलं किट आहे किंवा मल्चिंग पेपर घेण्यासाठी कुठल्या प्लॅटफॉर्मवर जावं लागेल? याच्यासाठी तुम्ही फ्रूटवाला बागायतदारचं फेसबुक पेज असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, इकडे पण जाऊ शकता सोशल मीडियावरती. आणि व्हॉट्सअपचा आमचा नंबर मी याच्यामध्ये सांगतो, 70 20 19 76 22 या नंबरवरती तुम्ही कॉलही करू शकता आणि व्हॉट्सअपला मेसेजही करू शकता. सर धन्यवाद. धन्यवाद. सर तुम्ही आमच्या ऑफिसला भेट दिली. सोबतच आम्ही जे नवीन उपक्रम चालू केलेला आहे किसान व्हिजन इंडिया, याच्यामध्ये तुमचा सहभाग आम्हाला नक्कीच लागेल आणि सहभागाचा पहिला टप्पा तुम्ही गाठलेला आहे. तर असेच आम्हाला
पुन्हा एकदा वेगवेगळ्या पिकावरती तुमच्याशी व्हिडिओ बनवायला आवडेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या मातीविषयक शेतीविषयक सक्सेस व्हिडिओज पाहण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.